नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, कामगार विभागामध्ये काल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. 11 जून ही शेवटची तारीख होती, ज्याच्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक अशी वेगवेगळी 3 पदे होती आणि सर्वात जास्त जागा या निरीक्षक पदासाठी होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये तीनही मिळून किती फॉर्म आलेले आहेत, त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार माहिती कधीपर्यंत येईल, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला कामगार विभाग पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट बाकी आहे ना, त्यांना 18 तारखेपर्यंत पेमेंट करण्यासाठी वाढ दिलेली आहे. 18 जून पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात. आता सर्वात पहिल्यांदा एकूण मी तुम्हाला किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती सविस्तर देणार आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता जेवढे या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना देखील हा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. त्याच्यामुळे जेवढे रजिस्ट्रेशन झाले तेवढे फॉर्म आले असं याचा अर्थ होत नाही. आता मी हा फॉर्म कंप्लीट या ठिकाणी 5:25 ला भरला होता. म्हणजे जवळ-जवळ 5:30 तुम्ही धरून चला 5:25 ला भरला होता काल. बघू शकता 5:25 ला. तेव्हा रजिस्ट्रेशन क्रमांक किती होता? तर इथं बघू शकता 62,384 होता आणि शेवटची जो म्हणजे मुदत होती ना, ती काल रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:55 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आता होऊन रजिस्ट्रेशन जवळ-जवळ 64,000च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले असणार. परंतु एक्झॅक्ट अर्ज माझ्या अंदाजित मी तुम्हाला इथे सांगणार आहे. जे अर्ज असणार आहेत ना, ते जवळ-जवळ माझ्या अंदाजित स्पष्ट सांगणार आहे 55,000च्या आसपास 55,000च्या आसपास फॉर्म फिलअप झालेले आहेत. निरीक्षक, लेखापाल आणि ही पदे मिळून. परंतु त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हा फक्त आपला अंदाज आहे. मी सांगतो 55,000च्या आसपास हे एवढेच अर्ज आहेत. जास्त अर्ज नसणार आहेत. बाकी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बाकी विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं नाही. जे बाकी असतील त्यांनी पेमेंट करायचं आहे. 18 जून पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये मी आर-टी-आय देखील टाकलेला आहे. तर बघू शकता. इथं ऊर्जा व कामगार विभाग इथं बघू शकता. त्याच्यामध्ये मी इथं माझी या ठिकाणी ॲड्रेस वगैरे नाव वगैरे मी हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील माझी मी हाईड केलेली आहे. आता इथं ईमेल मार्फत मी माहिती मागवलेली आहे. ईमेल मार्फत लवकरच माहिती भेटेल. ती माहिती कशाप्रकारे आपल्याला उपलब्ध होणार आहे, ती इथे बघू शकता. मी प्रश्न केलेला आहे, कामगार विभाग पदभरती 2026 मध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदांसाठी पदानुसार आणि कॅटेगरीनुसार म्हणजेच आरक्षणनिहाय किती अर्जसंख्या प्राप्त झाली आहे, असा मी आर-टी-आय टाकलेला आहे आणि हा आर-टी-आयचं उत्तर लवकरात लवकर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व पदानुसार, कॅटेगरीनुसार माहिती उपलब्ध करून देणार आहोत. बघू शकता इथे आर-टी-आय टाकलेलं आहे. त्याची माहिती मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. आणि जवळ-जवळ विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न आहे, की तो अर्ज किती आलेले आहेत. तर माझ्या अंदाजित जास्त फॉर्म म्हणजे जागांच्या तुलनेत जास्त फॉर्म आहेत. परंतु जो रजिस्ट्रेशन क्रमांक 62,000, 63, 64,000 पर्यंत गेलेला आहे. तेवढे अर्ज आलेले नाहीत. अर्ज हे 54,000 ते 55,000 या दरम्यान एवढे अर्ज आलेले आहेत. बाकी मी आर-टी-आय टाकलेला आहे. पदानुसार आणि कॅटेगरीनुसार लवकरच माहिती उपलब्ध होईल. या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती त्याची माहिती भेटेल किंवा आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. लवकरच माहिती मी कॅटेगरी वाईज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. हे तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.